मगाशीच मी म्हटलं होतं की कालच्या दिवसामध्ये तीन बंधूंना आपण पाहिलेलं, आज चौथ्या बंधूंची उपस्थिती कमी दिसत होती, ते देखील आले, ते उपस्थिती पूर्ण झाली आणि आज आपल्याला चारही बंधू या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. आणि क्या बात आहे, चारही बंधू अगदी लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास एकामेकाचा खांद्याला एकामेकाचा हात धरून पुढे जाताना आपण त्यांना पाहतोय आणि एक गोड बात पाहायला मिळते आपल्या व्यासपीठावरती. चला कमेंट्री बॉक्स मध्ये रोहित तयार आहेत. चला तर सामन्याला होती सुरुवात. अगदी आपण पाहतोय पहिल्या डावातील तिसरी मॅच आई गावदेवी कोलिवली विपक्ष आई एकवीर आखोनी या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना रंगताना आपण पाहतोय. कोणी संघ आपला 12th मॅन समालोचन कक्षामध्ये नाही आहे, असेल तर पाठवून द्या. कोणी संघ 12th मॅन नाही आहे, बॉलर्स नेम प्लीज, बॉलर नेम. आपण पाहतोय सलामीची जोडी, पारंपरिक वैयक्तिक जोडी, प्रत्येक सामन्यामध्ये ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत काटेसकर आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कोलिवली गावचा हुकमी एक्का वैभव पाटील. अगदी वैभव पाटील याचा जर उल्लेख करायचा झाला तर वैभव पाटील याने आपल्या क्रिकेटच्या जोरावर आपलं स्वतःचं नव्हे तर आपल्या गावाचं नाव एक वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवलंय. तोच वैभव पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाला होती सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय दीपक. पहिला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतो, अप्रतिम चेंडू होता, कटरचा वापर केला पहिल्या चेंडूवर. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभव पाटील. संघाचं खातं ओपन केलंय. अगदी आपण पाहिलं असेल एज लागली होती आणि यष्टीरक्षक बीट झाले, त्याचबरोबर एक धाव देखील पळून पूर्ण केली गेली. स्ट्राईक एंडला आपण आता पाहतोय वैभवकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील. हुकमी एक्का नक्कीच त्या प्रकारची फलंदाजी देखील प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, अलाउंड द कार्पेट ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूपच दूरवर आहेत, मिड विकेट क्षेत्रामध्ये आलाय. वैभव पाटील याच्या बॅटमधनं 4 धावांसाठी चमकार. आणि परफेक्ट गॅप देखील शोधून काढलाय त्या ठिकाणी आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा वैभव. आता स्विच हिटचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजाने ते ओळखलं होतं आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू देखील पाहायला मिळाला. गोलंदाजाने ओळखलं होतं की आधीच टर्न देखील केलं होतं फलंदाज वैभव याने आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. हा चेंडू निर्धाव आलाय. चमकार आल्यानंतरचा हा निर्धाव चेंडू इथून कमबॅक म्हटलं तरी फॉफकर ठरणार नाहीये, कारण आपण पाहिलं असेल ना ज्या वेळेस मोठे प्रहार येतात त्या वेळेस गोलंदाज थोडासा दबावमध्ये असतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. या आधीच्या चेंडूवर आपण पाहायला गेलं ना तर थोडीशी लेंथ मागे होती, गुडलेन स्पॉटवर पिच केलं होतं, मात्र ही लेंथ आपण पाहू शकता थोडीशी पुढे ठेवली आणि पुन्हा एकदा बीट झालेत फलंदाज वैभव. वारंवार आपण पाहिलं स्विच हिटचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच हवा जर आपल्याला पाहायला मिळाली तर त्याच दिशेने पाहते, त्याच अनुषंगाने स्विच हिटचा प्रयत्न देखील होता, मात्र त्यामध्ये अनसक्सेसफुल होत असताना वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दीपक. त्यावेळेस लोवर फुल टॉस इनफिल्डच्या वरनं उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेक केला जाईल, मात्र एकच धाव असेल या चेंडूवर. अगदी पाहायला मिळालं लोवर फुल टॉस होता इनफिल्डच्या आतनं, मिड ऑफच्या वरनं चेंडू खेळून काढला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते आले, सरसावलाय आणि चेंडू फील्ड देखील केला गेला. एक धाव आली. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 6 या अंकावर. चौकार आल्यानंतर देखील आपण पाहिलं असेल गोलंदाज दीपक याचं कौतुक करावं लागेल, कारण चौकार आला त्यानंतरचे सलग 2 चेंडू निर्धाव आलेत आणि त्यानंतरचा हा चेंडू एक धाव आली. स्वतःच्या स्टेपमध्ये चुकत असताना आता आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आपण आता पाहतोय प्रशांत काटेसकर. पुन्हा एकदा दीपक. यावेळेस उडवलाय मिड ऑनच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक खूपच दूरवर आहेत, प्रयत्न नक्कीच करतील, मात्र चेंडू रोखू शकले नाहीयेत. हा देखील आलाय 4 धावांसाठी. प्रशांत याच्या बॅटमधनं चमकार.
विनंती असेल 15 मिनिटाचा कालावधी आहे तुम्हाला देखील आणि 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य राहील. जर तुम्ही 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट करू शकले नाहीत तर चौथ्या षटकाला ज्यावेळेस सुरुवात होईल ना त्यावेळेस एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये तैनात केलं जाईल. याची देखील दक्षता घ्यायची आहे. अगदी पाहिलं असेल तर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर एक आले आणि शेवटच्या चेंडूवर देखील चौकार आला प्रशांत काटेसकर यांच्या बॅटमधनं. षटक समाप्तीचा इशारा देखील आला होता आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 10 या अंकावर. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. रेखांत गोलंदाज, नवीन गोलंदाज आपण पाहतोय. रेखांत दुसरं षटक घेऊन आलेत. पहिलं षटक नक्कीच अप्रतिम राहिलं होतं, मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार जरूर आला. यावेळेस उडवला ऑफ साइडला, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय वैभव याच्या बॅटमधनं. 6 धावांसाठी आलाय षटकार. धन्यवाद. धावसंख्या पाहतोय 18. पहिल्या चेंडूवर षटकार वैभव याच्या बॅटमधनं आला. यावेळेस फोर्स केलाय चेंडूवर, सरळ फेकून दिलाय वाईड इज लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. अजून एक आलाय वैभव याच्या बॅटमधनं. 6 धावांसाठी षटकार. आता आपण पाहू शकता वैभवानं हॅट्रिक. अगदी या गोलंदाजाने गोलंदाजीला सुरुवात केली ना त्यानंतर आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडूपासून त्याच्यावर आक्रमण केलं गेलं. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार. या चेंडूवर देखील उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षक नाही आहेत डीप स्क्वेअर लाईक क्षेत्रामध्ये. अजून एक आलाय वैभव याच्या बॅटमधनं. 6 धावांसाठी षटकार आणि इथून षटकार हॅट्रिक आजच्या दिवसातील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतंय वैभव याच्या बॅटमधनं. ऑफ साईडला आला होता, त्यानंतर आपण पाहिलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून तो षटकार आला. त्यानंतरचा दुसरा देखील षटकार पाहायला मिळाला. फोर्स केलं होतं त्या चेंडूवर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावर पुल केलाय डीप स्क्वेअर लाईक क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार आलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 30 या अंकावर. पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला गेलून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला उचलून फेक केली जाईल, मात्र यावेळेस एकच धाव असेल. पण पाहू शकता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. 1 बाउन्स फील्ड केलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकच धाव आली. धावसंख्या आपण पाहतोय 31 या अंकावर. आता स्ट्राईक एंडला आहेत प्रशांत आणि प्रशांतकडे देखील ती क्षमता आहे. प्रशांत यांच्याकरिता देखील फुल टॉस चेंडू होता. पुढे सरसावत आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला देखना प्रहार 1 बाउन्स डिप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 4 धावांसाठी आलाय चौकार. त्या प्रकारची फलंदाजी देखील करत असताना दोन्ही एंडने धावा येत आहेत. शफल झालेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू त्यावर पुल केलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. हा देखील आलाय 1 बाउन्स. 4 धावांसाठी प्रशांत याच्या बॅट मधनं चौकार. दोन्ही चेंडूवर देखील 2 चौकार. अगदी आपण पाहिलं तर वैभव याच्या बॅटमधनं षटकार हॅट्रिक देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि प्रशांत याच्या बॅटमधनं चौकार हॅट्रिक देखील कंप्लीट झाल्या. तर कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. मी उल्लेख केला होता दूध आली तलवार ज्या प्रकारे म्हटलं जातं त्या प्रकारे दोन्ही एंडने धावा येत आहेत. वैभव यांनी देखील खूप साऱ्या धावा त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या. आपण पाहिलं असेल 2 चेंडू तो निर्धाव जरूर आपल्याला पाहायला मिळाले होते त्याच्या अगेन्स्ट. मात्र त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं असेल या षटकाला जशी सुरुवात झाली बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार जरूर आले. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाच्या अखेरीस 39 रन्स.
तर नवीन गोलंदाज आलेत. चला वेल खर्च करू नका, तुम्ही अगदी परफेक्ट वेलामध्ये षटक हाताळले गेलेत. नवीन गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रत्नराज समोर जाईल टच फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये 3 षटकार राहिले होते. वैभव पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय त्या चेंडूवर देखील आणि चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय त्या ठिकाणी. अवघ्या काही धापा रोखल्यात. मिस टाइम शॉट थोडंसं आपण म्हणू शकता या चेंडूवर. अगदी पाहू शकता एकच धावा लिया पाहू शकता. शफल आता स्ट्राईक एंडला प्रशांत आपण पाहतोय. प्रशांत पुन्हा एकदा शफल होऊन या आधी ज्या प्रकारे चेंडू खेळला होता त्याच प्रकारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील होता. हा निर्धाव चेंडू जरूर आलाय. मागच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं मिस टाइम शॉट होता. त्यानंतर स्वतःवर नाराजी व्यक्त केली आहे फलंदाज वैभव याने, पण तो षटकार जरूर ठरला असता. यावेळेस ओव्हरबी चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रशांत बॅक टू द डगआउट. इथून आपण पाहिलं असेल हा गोलंदाज ज्या वेळेस आला त्यावेळेस अगदी पहिल्या चेंडूवर देखील एक धाव, त्यानंतर निर्धाव आणि या चेंडूवर विकेट जरूर आले. इथून अजून तिन्ही चेंडू जर चांगले आले ना नक्कीच कमबॅक केलंय म्हणावं लागेल. शफल खेळण्याचा प्रयत्न होता, अपील देखील केली. मात्र आपण पाहिलं असेल पिचिंग थोडीशी आउटसाइड. थँक्यू सो मच रोहित दरम्यान आपण माऊली चषक पाहत आहोत आणि माऊली ग्रुपचे उपाध्यक्ष सन्मान्य उज्ज्वलजी केनी साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. मानकोलीचे हे गोड व्यक्तिमत्व मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. उज्ज्वलजी केनी साहेबांचं इथे शुभागमन झालंय. माऊली ग्रुपचे उपाध्यक्ष आहेत आणि आपलं सहर्ष स्वागत आहे मेगा फायनलच्या दिवसामध्ये. यासोबत कॉमेंट्री बॉक्स. हा चेंडू देखील अप्रतिम राहिलाय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंमध्ये जर पाहायला गेले ना फक्त 2 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. रत्नराज पाहतोय यावेळेस शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट अंपुल आणि चेंडू झालाय गुल. 6 धावांसाठी आलाय वैभव याच्या बॅटमधनं. अजून एक षटकार. थँक्यू रोहित. मग आपण 4 दिवसापासून ही स्पर्धा पाहतोय आणि सध्या आपल्या टीव्ही स्क्रीनवरती उज्ज्वलजी केणी साहेबांना आपण पाहतोय. माऊली चषक आपण पाहतोय आणि या माऊली ग्रुपचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा या स्पर्धेमध्ये इथे शुभागमन झालाय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचा शुभागमन झालाय आणि त्यांचा पुनश्च एकदा या माऊली चषकामध्ये सहर्ष स्वागत. याचं ओ टू कॉमेंट्री बॉक्स रोहित. पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं असेल या स्पर्धेकरिता भरपूर सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळालं. हे कैलास दादा पाटील यांच्यावर असणारं प्रेम आहे. वलियात सामन्याकडे आपण पाहतोय त्या ठिकाणी आतापर्यंत जर उल्लेख केला ना रत्नराज याने अप्रतिम गोलंदाजी हाताळली होते. तर त्यानंतर या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं वैभव स्ट्राईक एंडला आले आणि त्यानंतर षटकार देखील आलाय. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 47 रन्स. पुन्हा एकदा रत्नराज या चेंडूवर देखील पुन्हा एकदा उडवलाय त्याच क्षेत्रामध्ये त्याच प्रकारचा 6 धावांसाठी. अजून एक आलाय वैभव याच्या बॅटमधनं षटकार. आता आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय.
53 53 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सांघिक 50 देखील पाहतोय. वैयक्तिक आपण जर पाहायला गेलं ना तर वैभव पाटील 37 धावांवर खेळत असताना पाहतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार आलेत. पण आपण पाहिलं असेल या षटकामध्ये देखील तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला पहिला चेंडू खेळून जर अप्रतिम फटका सजवला होता, मात्र मिस टाइम शॉट होता, त्यावेळेस षटकार नव्हता आला. मात्र त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं 5व्या चेंडूवर त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्यानंतर आपण पाहिलंय 5वा आणि 6वा चेंडू त्याच क्षेत्रामध्ये त्याच प्रकारचे फटके सजवले गेले. बॅक टू बॅक 2 षटकार देखील आले. धावसंख्या आपण पाहिलं 3 षटकांच्या अखेरीस 53 या अंकावर. आता इथून नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 घेऊन आलेत रत्नदीप आलेत. याआधी रत्नराज होते आणि आता रत्नराज यांनी देखील 4 चेंडू अप्रतिम हाताळले होते. तर शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. आता रत्नदीप कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण नेक्स्ट मॅच आई गावदेवी दादूचा पाडा विपक्ष गावदेवी वीर बजरंग धोंडा वडवली. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचं. या षटकाच्या अखेरीस आपण नाणेफेकी करणार आहोत. रत्नदीप आले तर पहिला चेंडू आपण पाहतोय चुकीचा हात आला. फुल टॉस चेंडू होता तो फिरकावून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 4 धावांसाठी चौकार जरूर आलाय. मात्र टीव्ही अंपायर या टीव्ही स्क्रीन अंपायर कमरेचा वरती फुल टॉस बॉल होता, तो कमरेचा वर आहे की खाली आहे ते आपण चेक करूयात. सो टीव्ही स्क्रीन अंपायर आमचे थर्ड अंपायर. And no ball. हा नाही नो चेंडू आलाय. नक्कीच मी म्हटलं होतं चुकी घडली. रत्नदीप याने पहिल्या चेंडूवर चुकी केली. भीमर हाताला आणि त्यावर चौकार देखील आलाय. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 58 धावा. आता यापुढील चेंडू नक्कीच फ्री हिट असेल. राहुल देखील आल्या त्याने देखील चौकार लगावलाय. फ्री हिट चेंडू. या चेंडूवर कशा प्रकारे फटका सजवला जाईल. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक आले दूरवरून, मात्र या चेंडूवर एकच धाव कंप्लीट करताना पाहायला मिळतील. कारण या चेंडूवर आता स्ट्राईक वैभवकडे ठेवण्यात आली. आता पुन्हा एकदा चेक केलं जाईल भीमर करिता. टीव्ही अंपायर ही फेअर डिलिव्हरी होती. हा चेंडू अगदी खाली पाहायला मिळाला. या चेंडूवर एकच धाव आली. ही फेअर डिलिव्हरी होते आणि आता आपण पाहतो स्ट्राईक एंडला वैभव आहेत. एक षटकार हॅट्रिक तर याच सामन्यामध्ये आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाले. वैभव पुन्हा एकदा हॅट्रिक वर असतील. इथून ती कंप्लीट केली जाईल का. मात्र वुडबला समरच्या दिशेने आपण पाहतोय लॉफ्टेड प्रहार आहे. डाऊन द ग्राउंड 4 धावांसाठी आलाय चमकार. आपण पाहणार आहोत आई गावदेवी दादूचा पाडा विपक्ष गावदेवी वीर बजरंग धोंडा वडवली. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट केलायचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय लोकांमध्ये क्षेत्ररक्षक आलेत आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. दरम्यान पियांचे गावचे थँक्यू रोहित. दरम्यान पियांचे गावचे एक गोड व्यक्तिमत्व उमेश पाटील यांचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे. माऊली चषक 2026 आपण फॉर्मॅट पाहतोय आणि अनेक साऱ्या मान्यवरांची मांदेळी या व्यासपीठाकडे येताना आपण पाहतोय आणि उमेश पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. नक्कीच अगदी पाहिलं तर शेवटचं षटक आहे आणि वैभवकडे स्ट्राईक असणं गरजेचं होतं. त्याच अनुषंगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये राहुल बाद झालेत. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय साहिल.
दरम्यान सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांचं ते शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांचे सुपुत्र देखील त्यांच्या सोबत आहेत दिव्यम, त्याचं देखील सहर्ष स्वागत. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्टम पुल गेलाय, मिस टाइम शॉट क्षेत्ररक्षक. यात पुढील चेंडू बिन फलंदाज पुनीत लोवर फुल टॉस उडवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं बदल. शेवटच्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक आपण पाहतोय विकेट आल्यात. थँक्यू थँक्यू. दरम्यान व्यासपीठावरती आपले कैलास दादांचे मोठे बंधू राजेंद्र कुमार साहेबांना पाहतो आणि त्यांचेच परम मित्र दिलीपजी बनसोडे साहेबांचं इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे माऊली चषक 2026 मध्ये. मोस्ट वेलकम. या चेंडूवर देखील विकेट आलाय. आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 64 आहे, 64 रन्स. आणि इथून विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट होईल का हे देखील आपण पाहणार आहोत, कारण षटकार हॅट्रिक आली आहे, चौकार हॅट्रिक देखील आली आहे या सामन्यामध्ये. आणि इथून विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट केली जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. मोनिश रत्नदीप याने नक्कीच या षटकामध्ये कमबॅक केलंय. थोडं का होईना आपण पाहिलं असेल, पहिला चेंडू भीमर हाताळला होता, त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी राहिले. खूपच आपण पाहतोय पिचच्या बाहेर चेंडू हाताळलाय आणि पंचांनी लगेच दंडित केलाय. नोचा इशारा देखील आलाय, मात्र अगदी शेवटचा चेंडू आहे, फ्री हिट चेंडू. या चेंडूवर किती धावा जोडल्या जातील जर आपण पाहायला गेला आतापर्यंत धावसंख्या 67 या अंकावर. या आधी आपण एक हाय स्कोरिंग मॅच पाहिली की त्या मॅच मध्ये 78 धावा महापोली संघाकडनं आल्या होत्या आणि त्यानंतरची ही मॅच आपण पाहतोय आतापर्यंत 67 धावा पाहतोय, 67 रन्स. शेवटचा चेंडू फ्री हिट चेंडू असेल. शफल झाले, स्लो फॉर 1 चेंडू होता, मोठा प्रहार करायचा होता, मिस टाइम शॉट आहे आणि क्षेत्ररक्षक आलेत अंगण वरून, उचलून फेक केली जाईल. 2च धावा असतील या चेंडूवर. शेवटच्या चेंडूवर देखील 2 धावा आल्यात. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतो 69 आणि विजयाकरिता 70 धावांची आवश्यकता असेल. करणार आहोत आई गावदेवी दादूचा पाडा विपक्ष आई गावदेवी वीर बजरंग धोंडा बडवली. या 2 बलाढ्य संघांमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. थँक्यू सो मच. आपण टॉससाठी जाऊयात आणि सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभस्य टॉस करूयात. आमचे कैलास दादांचे बंधू आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. सुनीलजी पाटील यांना आपण पाहतोय नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडले जातील. यानंतर होणारी मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा आणि अगेन्स्ट 2 हात करत असताना गावदेवी स्पोर्ट्स झोंडा बडवली. बोथ टीम कॅप्टन्स वेलकम. करूया टॉस. एका बाजूने कैलास पाटील फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूने माऊली चषक. कॉलिंग कोण देणार आहे? दादूचा पाडा संघाकडनं कॉल. कैलास पाटील फॅम टीम असा कॉल आहे आणि या सिडीचं कैलास पाटील फॅम टीम. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. टॉस जिंकलाय टीम दादूचा पाडा संघाने. काय म्हणायचा प्रयत्न कराल? या खेळपट्टीवरती धावा भरपूर वेगाने बनतात, सो काय इंटेन्शन असेल, कशा प्रकारे प्लॅनिंग्स काय असतील खेळण्याचे? प्लॅनिंग काय नाही, आम्ही बॅटिंग घेऊ आणि जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. एकंदरी लिमिटेड ओव्हर्समध्ये ऑलवेज आपण पाहतोय ना की प्रथमतः फिल्डिंग घेतली जाते, जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये जेव्हा उतराल तेव्हा एक टार्गेट डोळ्यासमोर असेल. पण फर्स्ट इनिंगमध्ये तसं नसतं आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना की कोणता टार्गेट सेफ नाही. पण तुमची बॉलिंग युनिटी बघून किंवा बॉलिंग अटॅक ज्या पद्धतीने त्या इंटेन्शनने धोंडा बडवलीच्या अगेन्स्ट कोणता असा माइंडसेट असेल की तिथपर्यंत पोहोचले तर मग धावा थांबवता येतील? 50+. आणि आज प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाकडनं जास्त अपेक्षा करशील? सर्वांकडनंच. नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण टीम दादूचा पाडा संघाला जाऊयात. धोंडावडवली टीमचे कॅप्टनकडे. टॉस पराभूत झालाय, फिल्डिंग वाटायला आली आहे. जर टॉस जिंकले असते तर काय डिसाईड केलं असतं? आम्ही फलंदाजीच करणार होतो, परंतु टॉस हरलाय. आता आम्ही त्यांना कमीत कमी रनवर रोखण्याचा प्रयत्न करू. या सीझनमध्ये धोंडावडवली संघाचा गेम कशा प्रकारे चाललाय आणि या स्पर्धेबद्दल कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर आपल्या असोसिएशनमध्ये 25 बक्षीस असतं, 25 असतो, पण साहेबांचं असं म्हणणं होतं की बक्षीस वाढवलं पाहिजे. 40,000 ठेवलं, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न करशील? आयोजन तर खूप चांगलंच आहे आणि
कैलासदादांबद्दल बोलायचं झालं तर ते आम्ही त्यांना कधीपासूनच ओळखतोय, परंतु आता ही टुर्नामेंट मोठी आहे आणि आम्ही इथे चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच भरपूर शुभेच्छा असतील. टीम धोंडा पडवली तर नाणेफेकीच्या कक्षातनं रिझल्ट आले. टीम दादू सपाटा वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॅट फर्स्ट. ओवर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. चला मॅचकडे आपण वळूयात. सर्वप्रथमतः जर बघितलं गेलं तर टॉस जिंकला आणि आता चेंजेस पाहायला मिळालेत. भरपूर संघ आहेत की जे आता सुरुवातीला बॅटिंग देखील पसंत करतात, कारण की बॉलिंग जर तुमच्याकडे चांगली असेल तर सुरुवातीला तुम्ही वेगाने धावा बनवून मग बॉलिंगमध्ये तुम्ही थांबवू शकता. सेकंड इनिंगला सुरुवात केली जाईल. एका बाजूने आहे एकविरा टीम खोनी संघाला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली. सन्मानाकडे आपण जाऊयात. आपल्या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय संतोषजी पाटील साहेब पीएनजेचे गोड व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि संतोषजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेचे मुख्य प्राणार्थे कैलासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. खरं तर आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देव भव, अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करणं आपलं पहिलं कार्य असतं आणि आपण संतोषदादांचा हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर सध्या करत आहोत. टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. कैलासदादा पाटील असतील ज्यांच्या माध्यमातून ही स्वप्नवत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या शुभ हस्ते आपण तदनंतर पीएनजेचे सन्माननीय उमेशजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत लगेचच आपल्या व्यासपीठावरती. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर राहुल आहेत. पहिल्या चेंडूवर अगदी पाहिलं तर पुढे सरसावत इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळालाय. डीप कव्हर क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी झपकार आला आणि झपकाराने सुरुवात देखील केली. आपण पाहतो दरम्यान आणखी एक शुभ सन्मान रोहित आपण व्यासपीठावरती करतोय. खरं तर कालच्या दिवसामध्ये आपण 3 बंधूंना पाहिलेलं आणि सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब हे चौथे बंधू देखील आपल्या व्यासपीठावरती मोठे बंधू आहेत कैलासदादांचे आणि आपण त्यांचा देखील सन्मान करणार आहोत या व्यासपीठावरती. आणि कैलासदादांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपल्या मोठ्या बंधूंचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान करायचा आहे. खरं तर अनिलजी पाटील यांना आपण पाहिलं, राजेंद्र कुमार यांना देखील आपण पाहिलं, त्याचबरोबर सुनीलजी पाटील साहेबांना देखील पाहतो आणि त्याचबरोबर चौथे बंधू अर्थात या स्पर्धेचे मुख्य प्राणार्थे कैलासजी पाटील साहेबांना देखील पाहतो आणि चारही बंधू एकत्र आणि ती एकजुटीची भावना, एकजुटीचा आदर्श सर्वांसमोर ठेवताना आपण पाहतोय. लहानपणापासून म्हणतात ना की लहान असताना ते लहानपणापासूनच्या आठवणी म्हणजे अर्थात आत्तापर्यंत यास टिकवून धरलात आणि हे चारही बंधूंना आपण जेव्हा व्यासपीठावरती एकत्र पाहतोय खरं तर अभिमानाची आणि गर्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते आणि हा शुभ सन्मान आपण करत आहोत सध्या. बॅक टू दी क्रिकेट मॅचकडे पुन्हा एकदा वळूयात. मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झाली. त्या फलकावरती 1 धाव देखील बनवली गेली आणि सन्माननीय संदीपजी पाटील साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण संदीपजी पाटील साहेबांचं देखील सहर्ष स्वागत करूयात. पुन्हा एकदा मोस्ट वेलकम. आपण पाहतोय स्कोरबोर्डवर धावसंख्या 6 या अंकावर आहे. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळाली रत्नराज आणि अंश. रत्नराज आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना खूप मागडे ठरले होते, आता फलंदाजी करायची आहे यावेळेस. त्यानंतर थँक्यू रोहित. आमचे राजकुमार पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते राहुलजी शेलार साहेब हे ते उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. त्यांचेच जिवलग मित्र आहेत, अगदी जवळचे मित्र आहेत आणि आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि राजकुमार पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राहुल शेलार यांचा शुभ सन्मान पूर्ण करायचा आहे.
मॅच मध्ये आपण वळत आहोत. धावफलकावरती आतापर्यंत 7 धावात शेवटचा अंतिम बॉल असावा. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला अंतिम बॉल आणि सरळ हातामध्ये विसावतोय विकेट मिळताना. आणि सध्या आपण टीव्ही स्क्रीनवरती माऊली ग्रुपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांना सध्या आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहत आहोत. खरं तर माऊली चषक 2026 चा हा फॉर्मॅट मेगा फायनलचा दिवस आणि टीव्ही स्क्रीनवरती अध्यक्ष कैलासदादा पाटील आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष सन्माननीय उज्ज्वलजी केणी मानकुलीचे हे गोड व्यक्तिमत्व आपण त्यांना पाहतो टीव्ही स्क्रीनवर. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 7 वर 1 अशी परिस्थिती आपण पाहतोय. भरपूर मोठं टार्गेट आहे कारण की कोलिवली संघ जेव्हा प्रथमतः बॅटिंग करत होता वैभवच्या बॅटमधनं त्या विध्वंसक पारी पाहायला मिळाली. प्रशांत काटेसकरची देखील भरपूर चांगली पारी. राहुलने 5 धावा बनवल्या. साहिल पुनीत आणि अनंत दापसे असे बॅटर यूज करत असताना टोटल 69 धावा बनवल्या आणि 70चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 7 आणि 7 वर 1 अशी परिस्थिती. षटक क्रमांक दुसरा आणि या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता आता शरद. शरदला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. ऑप्शनचा बाहेर बॉल आणि त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शरद बद्दल आपण लास्ट टुर्नामेंटमध्ये भरपूर चर्चा केली होती. हा नवीन चेहरा दिसला या सीझनमध्ये आणि कमालीची बॉलिंग केली आहे शरदने. चांगली बॉलिंग साइड आर्म त्याची ॲक्शन आहे आणि चांगली बॉलिंग करत असो. शरद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. ओ आणखी एक चांगला बॉल आहे. भरपूर चांगला बॉल आणि लगातार जर बघितलं गेलं तर हा दुसरा डॉट बॉल शरदच्या माध्यमातून. 2 डॉट बॉल फेकले. 7 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 1 विकेट जिथे गमावला गेला. पहिल्या षटकामध्ये आपण राहुल काटेसकरला पाहिलं आणि आता षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता शरद. बॉल तयार. आणखी एक चांगला बॉल. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निधाव चेंडूची समाप्ती आणि हा लगातारचा 3रा डॉट बॉल आहे शरदच्या माध्यमातून. साइड आर्म ॲक्शन आणि चांगली बॉलिंग करतोय. फिल्डिंग मध्ये थोडे परिवर्तन. लॉंग ऑफला आता आतमध्ये आणलाय. कव्हर्सचा खेळाडू आहे त्याला थोडं एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर्सच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एक चांगला बॉल आहे. भरपूर चांगला बॉल. हा 4था लगातारचा डॉट आलाय या स्पर्धेमध्ये. जर बघितलं गेलं तर एक मेडन ओव्हर षटक आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलंय. सो आता हे दुसरं मेडन षटक पाहायला मिळेल का पाहावं लागेल. माफ करा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं राकेश पारिवलीचा तो खेळाडू त्याने मेडन षटक हाताळलं होतं. हवेत खेळले. उंचीवरती आहे. मिस टाइम स्ट्रोक जरूर आणि सरळ वैभवच्या हातामध्ये बॉल विसावतोय धक्का मिळत असताना. फलकावरती धावा 7. 2 विकेट जिथे गमावले गेलेत. हा बॉल डॉट आला तर विकेट प्लस मेडन ओव्हर राहील. पण इकडे एक सिंगल कंप्लीट केली. सॉफ्ट हँडलने खेळून काढला गेला. 1 धाव बनवली गेली एका धावेच्या मदतीनं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस फलकावरती आपण धावा पाहतोय. टोटल जाऊन पोहोचला गेला 8 आणि 2 विकेट. 12 बॉल आणि 12 चेंडूमध्ये 62. फार दूर जायचं. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. वैभवचे ते विध्वंसक पारी ज्यामध्ये आतिषबाजीच खरं तर पाहायला मिळाली होती.
टोटल 42 धावा त्याने बनवल्या आणि दुसऱ्या धावामध्ये उतरले तेव्हा षटक क्रमांक पहिलं राहुल काटेसकरने ते काम केलं आणि आता षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये अनंत दाबसे. अनंत दाबसे तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. बॉल तयार. पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळून काढला गेलाय. अगदी सॉफ्ट हँडलने एक सिंगल कंप्लीट तिकडे केली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत देखील धावा जाऊन पोहोचला गेल्या 9व्या आकड्यावर. ज्या पद्धतीने पाठलाग करायचा होता मोठ्या टोटलचा तो पाठलाग अजूनपर्यंत नाही दिसला. कारण की सुरुवातीला जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये तो एक विकेट 7 धावा दिला तिकडे दबाव दिसला आणि पहिल्या डावामध्ये तो प्रेशर क्रिएट केलेला तो रिलीज नाही झाला. कोणी संघाच्या भरपूर चुका पाहायला मिळाल्या. ऑन साईडला आता टर्न केलाय. फिल्डर पाठी जरूर आहेत. एक धाव तर बनवली जाते. दुसऱ्या धावेचा देखील कॉल आहे आणि आता इझिली 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक वाढता देखील धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 11 आकड्यावरती. सो आता विजयाकरिता 10 बॉल आणि 59 म्हणजे एकंदरी सगळे सिक्सर जोडायचे आहेत. डॉट बॉल आणखी एक चांगला बॉल. अनंता दाबसे जिद्दी खेळाडू आहे अनंता. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग जेव्हा पण संघाला रिक्वायरमेंट ज्या कंडिशन्स मध्ये लागते त्या रिक्वायरमेंट नुसार खेळणारा खेळाडू. बॅटिंगची डिमांड असेल तेव्हा येऊन बॅटिंग करतो. बॉलिंगची गरज असेल तेव्हा बॉलिंग करतो आणि फिल्डिंग आउटफील्डमध्ये तो ऑलवेज त्याला आपण बेस्ट पाहिलाय. क्रॉस खेळले अगदी फाईन खेळायचा प्रयत्न केलेला आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये धावा 4 चौकार. वरती 2 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. सेकंड लास्ट बॉल या ओव्हर मधला. अनंत तयार. स्विंग अँड मिस ऑफ स्टंपच्या बाहेर. डॉट बॉल. केतन होता. सेकंड लास्ट बॉल होता. हा 5वा डॉट बॉल आलाय. आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. अनंताची या षटकाची सुरुवात जर बघितली गेली तर डॉट सिंगल पासून झाली. मग 2 धावा मग डॉट मग चौकार मग पुन्हा डॉट. अंतिम बॉल क्रॉस बॅटने पुन्हा एकदा खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. एक धाव तर बनवली आणि एकाच धावेवरती थांबावं लागेल. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 70चा पाठलाग करत असताना धाव फलकावरती आपण 16 धावा पाहतोय. सो विजयाकरिता 6 बॉल 54 असं म्हणावं लागेल की औपचारिकता बाकी आहे. ISPL मध्ये जर ISPL असती तर असं म्हटलं असं 50-50 ओव्हर जी चॅलेंजिंग ओव्हर आहे त्यामध्ये होऊ शकलं असतं. कारण की तिकडे ISPL मध्ये आपण एका ओव्हरमध्ये 42 देखील धावा होताना पाहिलात. 50हून अधिक धावा देखील होताना पाहिलात. पण ती 50-50 ओव्हर आहे. इकडे असं नाहीये. इकडे आपला रेग्युलर जो फॉर्मॅट आहे त्याच्यावरतीच खेळावं लागतं आणि त्यामुळे मी म्हणेन की आता औपचारिकताच बाकी आहे. होईल जर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बॉल हाताळले आणि तिकडे देखील मोठे फटके आलं तर होऊ शकतं. वैभव पाटील आता स्वतः बॉलिंग करण्याकरिता. मागील 2 दिवसापूर्वी वैभवच्या बॅटमधून आपण अर्धशतक नाईट स्पर्धेमध्ये येताना पाहिलाय. ओ हो भरपूर वेगाने बॉल पण सुवर मारा. अंपायर राजेंद्र बजाके सरांचे हात समांतर झाले त्यामुळे धाव अवंतर मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि एक्स्ट्राच्या धावेच्या मदतीने धाव फलक वाढला. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात 17 आकड्यावरती. चौथं शेवटचं अंतिम षटक. यानंतर होणारी मॅच आपण आई गावदेवी स्पोर्ट्स जादूचा पाडा आणि गावदेवी वीर बजरंग धोंडावडवली या 2 संघांमध्ये पाहणार आहोत. त्यातला विजेता संघ जय महाराष्ट्र धामणगाव संघासोबत खेळेल आणि तिकडनं विजेता संघ या मॅचचा विनर सोबत खेळताना दिसेल. अपील जोरदार पण आउट ऑफ द ऑफ.
लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती मिळेल. ऑप्शनचा बाहेर होता ज्यावेळेस पायावरती बॉल लागला, विकेट मिसिंग आणि ते संपाने दर्शवलं. हा रिप्ले पाहतो आपण अक्षर रिप्लेमध्ये. पिचिंग इन आउटसाइड अँड विकेट मिसिंग. आणखी एक चांगला बॉल, भरपूर वेग आहे आणि यावेळेस डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकातील बॉल समाप्त झाले 3-2. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 18/2 वन साइड मॅच पाहायला मिळाली. एकतर्फी मॅच झुकताना दिसते. समोर लॉफ्ट फकील बॉल हवेमध्ये आणि क्या बात आहे. राहुल होते तिकडे, राहुल काटेसकर होते तिकडे. फिल्डिंग एफर्ट्स पहा. ठाऊक होतं की मॅच भरपूर दूर आहे तरी पण लाजवाब लाजवाब एफर्ट्स. उडी मारली, बॉलला आतमध्ये ढकललं आणि त्यानंतर तो बाहेर गेला. धावा वाचवतायत. एक एक धावेसाठी तो संघर्ष करताना कोलिवली संघाला आपण सातत्याने पाहिलाय. आणखी एक डॉट बॉल वैभवचा आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलक 19-19 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल. चला, गावदेवी स्पोर्ट्स जादूचा पाडा आणि गावदेवी वीर बजरंग धोंडा बडवली. आपण तयार राहायचं. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल राहिला. लास्ट बॉल या मॅच मधला आणि हा शेवटचा अंतिम बॉल. डॉट आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर मॅच समाप्त झाली. आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जाणार आहोत, जिथे प्लेअर ऑफ द मॅच अर्थात या मॅचचा सामनावीरचा किताब, या मॅचचा हिरोचा किताब आणि नो डाऊट वैभव पाटील ठरलाय या मॅचचा हिरो. 42 रन्स, बॅटमधनं 42 धावा. बॉलिंग करत असताना त्याने इकॉनॉमिकल षटक हाताळलं. सो वैभवला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. आणि आपण वैभवला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. आणि आपल्या माऊली ग्रुपचे उपाध्यक्ष उज्ज्वलजी केणी साहेब हे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपण वैभवला हे पारितोषिक देणार आहोत. मानकोलीचे गोड व्यक्तिमत्व आणि खरं तर आमचे कैलासदादा पाटील यांच्या सोबती असलेले व्यक्तिमत्व, बंधुतुल्य मित्र त्यांचे असंच म्हणावं लागेल. उज्ज्वलजी केणी यांच्या शुभस्य आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत वैभवला. चांगला खेळ वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना अप्रतिम पारी, सुपर पारी पाहायला मिळाली. वैभवला आपण पारितोषिक देऊयात. 42 धावा त्याने फलकावरती जोडल्या. दरम्यान सन्माननीय संदीपजी गायकर साहेबांचे इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दरम्यान पीएनजे गावचे सन्माननीय संजयजी पाटील साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बीएमसी मध्ये ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर